गुड मॉर्निंग गाईज. तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्याच्या डेली व्लॉगमध्ये स्वागत आहे. डेली व्लॉगमधला आपला 43वा दिवस आहे. तर जो पण नवीन आहे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या 3000 सबस्क्राईब टार्गेट आहे, तर ते अजून कंप्लीट नाही झालं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अँड आपल्या तुमच्या सगळ्या फॅमिलीला. तर अशी लाईक वगैरे करा या व्लॉगला, बघू किती लाईक करतात, कारण की पूर्ण व्लॉग बघतात बट लाईक करायला विसरतात. पहिला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. अँड आज सोमवार पण आहे आणि आज दिवाळी म्हणजे पहिली पार्ट आणि प्लस किती ऑर्डर मारू आपण दिवसात काय आयडिया नाही. तर रोज मी 30 ऑर्डर तर कंपल्सरी मारतो, बट आज किती ऑर्डर मारणार आणि हायेस्ट टॉप 4 रायडर्सला पण काहीतरी वेगळंच ऑफर म्हणजे गिफ्ट हॅम्पर काय काहीतरी आहे, प्राईज वगैरे आहे. तर बघू कोण टॉप 4 रायडर्स ठरतात आजच्या टिटोज रायडर्समध्ये. जसे पूर्ण बघा, मी पण ट्राय करणार आहे फुल जास्त ऑर्डर मारायचे. आता 8 वाजलेत, अजून पहिली ऑर्डर आली नाही, तर लेट्स पहिल्या ऑर्डरची वाट बघतोय. तर पूर्ण ब्लॉग बघा आणि लाईक करा यार गाईज, सबस्क्राईब पण करा फटाफट गाईज. तर आपल्याला फायनली पहिली ऑर्डर लागलेली आहे श्रेया ब्रेकफास्टमधून. तर 8 वाजून 3 मिनिटांनी पहिली ऑर्डर पडली आहे. लेट्स बघू आता लास्टची ऑर्डर आणि पहिली ऑर्डर कोणाला भेटते. पहिली ऑर्डर तर मला भेटली आहे आणि लास्टची ऑर्डर बघू. आय विल ट्राय, तर लास्टपर्यंत ऑर्डर मला ट्राय करणार आहे. लेट्स लाईक वगैरे करत राहा. बघूया आजच्या दिवसाच्या आजच्या ब्लॉगला किती लाईक येतात दिवाळी प्रमाणे. तर लेट्स पूर्ण ब्लॉग बघा यार गाईज. ही बघा, ही काळी पिशवी आहे ना, ही तर दिवाळीमध्ये आपण सकाळी उठून ह्या पिशवीमध्ये, अशा काळ्या पिशवीमध्ये फटाके जमा करायचो आणि घरातून सकाळी सकाळी उठून फटाके वगैरे वाजवायला निघायचो, आंघोळ वगैरे करून, पहिली आंघोळ वगैरे. बट यावेळी आता मी ऑर्डर मारतो आहे. तर त्याची ब्लॉग तुम्हाला कसा वाटतं आहे प्लीज कमेंट करा आणि लाईक वगैरे करा. तर चला गाईज, फायनली आता आपल्याला दुसरी ऑर्डर लागली आहे, कारण की पहिली ऑर्डर 8:03ला उचललेली आणि आत्ताची दुसरी ऑर्डर होती ती 8:40ची. तर ती ऑर्डर आपल्याला घ्यायला जायचं जयसुधामध्ये आणि ही ऑर्डर द्यायची आपल्या भावालाच द्यायची आहे. तर लेट्सी जाऊया, ऑर्डर घेऊया फटाफट आणि देऊया. लेट्सी फटाफट लाईक वगैरे करा, कमेंट वगैरे करा, सबस्क्राईब पण करा फटाफट. ऑर्डर पिकअप केली जयसुधामधून. आज जयसुधाला पण भरपूर गर्दी आहे, तर नशीब लवकर भेटली ऑर्डर आपल्याला. ऑर्डर पिकअप केली आहे लगेच. चला काय, आपल्याला परत तिसरी ऑर्डर लागली. तिसरी ऑर्डर आहे आपल्याला जयसुधामधून आणि ती द्यायची KJ कॉम्प्लेक्समध्ये. त्याची तिसरी ऑर्डर आहे आणि ती पण जवळचीच भेटली आहे. आज काय माहिती की कुठची पण भेटू दे ऑर्डर, आपल्याला काय टेन्शन नाही. चला काय, आपली ही तिसरी ऑर्डर पण कंप्लीट झाली आहे. चौथ्या ऑर्डरची वाट बघायची. चौथी ऑर्डर कुठली येते काय आयडिया नाही. दाखवतो मला रायडर कोण कोण आहे मॉर्निंगला. देखो 2 राइडर है और एक मी तीसरा और चौथा नया ऑर्डर है राइडर है. पता है नया मतलब है, पुराना ही है. अभी हर्षद भी आने वाला था, उसको बोला मत अगर आता था तो मोबाइल ही गायब करता था. अभी मेरे को चौथा ऑर्डर मिल गया गाइस जयसुधा से. ऑर्डर देने का वो खार्डी में. ही बघा आपली चौथी ऑर्डर. ही द्यायची आता आपल्याला खार्डीला. तर खार्डीला लक्ष्मी गॅलेक्सीमध्ये इथपर्यंत जायला किती वेळ लागेल काय आयडिया नाही. 9-10 झाले आहेत. तर आता किती वाजेपर्यंत आपण इथं पोहोचतो आणि ऑर्डर डिलिव्हर मारतो. चला गाईज, फायनली चौथी ऑर्डर कंप्लीट झाली. चौथी ऑर्डर कंप्लीट होऊन मला बरोबर 40 ते 50 मिनटं तर झाली आहेत आणि 5वी ऑर्डर लागली आहे. जोपर्यंत ऑर्डर येत नव्हती ना तोपर्यंत 40 ते 50 मिनटं इथंच बसून होतो. जशी ऑर्डर येईल तशी ऑर्डर ॲक्सेप्ट केली आहे आणि आता जयेश हॉटेलला जायचं ती ऑर्डर घ्यायला. आणि आता सकाळी मला वाटलं असेल आज जास्त ऑर्डर, बट स्लो आहेत कोय ना. तर जाऊ ती ऑर्डर घेऊ जयेश हॉटेलची आणि साब्यात द्यायची ऑर्डर. 5वी ऑर्डर बरोबर 2 तास झाले. 2 तास 9-10 वाजता ऑर्डर भेटलेली, 10 वाजता आय थिंक. आणि आता मला भेटते 11 वाजून 10 मिनटं झाले. बरोबर दीड तास कंप्लीट झाले त्या ऑर्डरला. आणि बघू आता किती ऑर्डर होतात. 5वी ऑर्डर आहे आता गाईस. तर आता आपले टोटल 5 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत आणि 11:10 झाले. 11:15 झाले समजून घ्या. तर जशी 8 वाजता आलेलो सकाळी. 8:02ला पहिली ऑर्डर उचललेली मी. आता 11:10 11:15 वाजलेत. एवढं टायमिंग आपण फक्त 5 ऑर्डर मारले आहेत. 6वी ऑर्डर एशियन हॉटेलमधून घ्यायचं नाही, ते मात्रे घेतलं नाही. ते बघू आता ऑर्डर यायचा टाईम झाला, कारण की सकाळी जास्त विचार केला की ऑर्डर जास्त येतील बट कमी आला तर काही ना. चला गाईज, आपल्याला एशियन हॉटेलमधून तर चला गाईज, फायनली एशियन हॉटेलमधून ऑर्डर आपल्याला भेटलेली आहे. जस्ट चालू झाला आहे बट आपल्याला ऑन टाईम ही ऑर्डर भेटली आहे. म्हणजे काही एक नंबर. मी विचार केलेला अजून अर्धा पाऊण तास इथं पण जाईल, बट भेटली लगेच ऑर्डर. त्या देऊही मात्रेगेटला जायची ऑर्डर घेऊन. ट्रॅफिक पण भरपूर आहे, बट आता कसं शॉर्टकटने जावं लागेल.
गाईस तर आता 12:22 झालेत आणि आपले 7 ऑर्डर कंप्लीट झालेत. आता 8वी ऑर्डर तिसाई हॉटेलमधून घ्यायची आहे. ती आहे तिसाई हॉटेल आहे पोलीस चौकीत येतो कॉलेज. तर जाऊ तिथे आणि आता ऑर्डर यायला स्टार्ट झाल्यात. बघू आता 2-2 डबल 3-3 ऑर्डर भेटतात का. मला गाईज आपले टोटल 9 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत आणि 10वी ऑर्डर मला सुजात हॉटेलमधून घ्यायची आहे आणि ती 9वी ऑर्डर होती ती सुजात हॉटेलच्या समोर द्यायची होती. त्याची आता 10वी ऑर्डर घेऊया आणि बघू ॲड्रेस कुठला आहे तो. तर चला गाईज फायनली आपले टोटल 11 ऑर्डर झाले आहेत सकाळी 8 वाजल्यापासून. अँड आता 11वी ऑर्डर 12वी ऑर्डर 2 आता माझ्याकडे टोटल 2 ऑर्डर आहेत. एक सुजाता हॉटेलमधून आणि एक लकी बिर्याणी. आणि आज आपल्यासोबत रवि भाई है. बहुत टाइम के बाद मतलब जॉब लास्ट टाइम हम कब मिले थे क्या पता नहीं, बट आज छुट्टी है इसको. तो लेट्स सी चलो आज घूमते थोडा. और दिवाळी पण आहे आणि त्यामुळे आता कुठे काय फटाके बिटाके काय आकाश कंदील काय कुठे जायचं काय प्लॅन ते आता संध्याकाळी ठरणार. तोपर्यंत आज आपण ऑर्डर मारूया. तर बाकी 2 ऑर्डर घेतल्या आहेत सुजाता हॉटेल आणि लकी बिर्याणी. तर ते आता कंप्लीट करूया. तर चला गाईज फायनली आपले टोटल 14 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत आणि 15वी ऑर्डर आपल्याला अशी लागली आहे ना, म्हणजे आता परत या टोकापासून तर त्या टोकापासून त्या टोकापासून या टोकापर्यंत जाण्याचे. म्हणजे आता इथून जायचं म्हात्रे गेटला. म्हात्रे गेटवरून मला ऑर्डर द्यायचे मुंब्रा कॉलनीमध्ये. म्हणजे आता फुल उलटा पडणार आहे. बघू आता पेट्रोल किती आहे गाडीमध्ये आणि त्यानंतरच मग आता म्हणजे मेन म्हणजे आता पहिला पेट्रोल भरायचं आहे. कारण की 14वी ही जी ऑर्डर होती ना, मग मी जेव्हा खाडीला होतो ना तेव्हा मला ऑर्डर भेटलेली. म्हणजे ती सुजाता हॉटेलला जाऊन तिथं आणायची होती रिटर्न. त्याची आता बघू 15वी ऑर्डर भेटले आणि 2:30 वाजले आहेत. बघू किती ऑर्डर होत आहेत. तर चला गाईज फायनली आपले टोटल 15 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत आणि 3 वाजायला फक्त 4 ते 5 मिनटं आहेत. आणि आता आपल्याकडे 15 ऑर्डर नंतर बरोबर 3 ऑर्डर भेटले आहेत. त्याची बघू आता किती मिनटात आपल्या ऑर्डर कंप्लीट होतात डिलिव्हर. करून डिलिव्हर किती मिनटात होतं. आता बरोबर 3 वाजले आहेत. हो आता किती मिनटात त्या 3 ऑर्डर डिलिव्हर होतात. थोडाफार लाईक अँड सबस्क्राईब करा गाईज. तर आपले टोटल 17 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत आणि 3:30 वाजले आहेत. 3:20 झाले 3:20 आणि आता परत 2 ऑर्डर भेटले आहेत. एक देशी कपमधून घ्यायचे आणि एक माऊली पोळी भाजी केंद्र. तशी मोबाईलला चार्जिंग पण नाही तर पहिला देशमुखच्या इथे जाऊ आणि ऑर्डर मोबाईल चार्जिंगला लावूया. तर चला गाईज फायनली आपले 18 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत आणि आता वाजलेत बरोबर 4 वाजेला. आता अजून पण 10 मिनटं आहेत आणि आता माझ्याकडे 2 ऑर्डर आहेत. टोटल 20 ऑर्डर म्हणजे दोन्ही ऑर्डर देशी पॉपमध्ये घ्यायचे आहेत. तर आता बघू 4 वाजेपर्यंत आपले टोटल 20 ऑर्डर झाले आहेत आणि आता ह्या ऑर्डर देईपर्यंत किती वाजतात. ही माझी 18 साब्यातली होती. आता जायचं परत देशी पॉपच्या इथे. आपली 19वी ऑर्डर हॉटेल जपीर हॉटेलमधून घ्यायची होती आणि आता टोटल आपल्याकडे अजून 2 ऑर्डर आहेत. म्हणजे टोटल 3 ऑर्डर. आता दोन्ही ऑर्डर देशी पॉपमधून घ्यायचे. तर चला फायनली आत्ता वाजले आहेत बरोबर 4:40 झालेत आणि आपले टोटल 22 ऑर्डर झाले आहेत. लास्टची ऑर्डर होती माझी गणेशनगरमधली. आता बघू इथे ऑर्डरचा वेट करावा लागेल कुठची ऑर्डर येते काय. जेवढ्या लवकर जास्त तेवढ्यात बेस्ट आहे आणि तेवढाच इन्सेंटिव्ह पण आहे. तर आय होप जास्त टॉपला तर नसणार मला माहिती आहे. कारण की मी आता मग अचानक प्लॅन होईल कुठे जायचा तर मग लगेच आता जाईल मी. बघू आय विल ट्राय. आपली आता ही 23वी ऑर्डर आहे. ही ऑर्डर आपल्याला डीजे कॉम्प्लेक्सला द्यायला घ्यायचे. डीजे कॉम्प्लेक्सचा साई कृष्णा विला. तर त्याची हा ॲड्रेस आपल्याला प्रॉपर माहिती आहे. तर आपण कस्टमरला कॉल न करता डायरेक्ट जाऊ. तर काय चला आपले टोटल 23 ऑर्डर कंप्लीट झाले. डीजे कॉम्प्लेक्सची ऑर्डर डिलिव्हर झाली. आता 24वी ऑर्डरची वाट बघूया. तोपर्यंत अखिलला बघा काय बनवलं आहे बोरक्या पोरांनी बारक्या पोरांनी. पूर्ण कंप्लीट झाला आहे वाटतं. थोडं बरं काम बाकी आहे. तर आता आपले टोटल 24 ऑर्डर झाले आहेत आणि आता याच्या पुढे ऑर्डर मारायची इच्छाच नाही. का माहिती आहे का, एवढी गर्दी झाली ना गाडी काढायला जागा नाही. मला गर्दी प्रॉपर आता 21 ऑर्डर झाली एवढी गर्दी झाली म्हणजे चालायला जागा नाही. आता बघा गर्दी बघा. फाटक पण अजून ओपन नाही. आता जस्ट फाटक पण ओपन झालं आहे बट क्या ही बोल सकते भाई. जिधर जगह मिले उधर सब पब्लिक जा रही है. खड़ा रहने के लिए जगह नहीं है. गली गली से जा रही है. गली गली से. क्या बोल सकते हैं भाई इस जगह गर्दी को. गाइज फाइनली इट्स हियर. मिसल पाव शिवम भाई के हाथ से. मतलब वेटर है भाई अपना. भाई है भाई है. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. लास्ट टाइम सध्याच पावभाजी खाल्लेली इथं. आता मिसळपाव खाणार आहे. मिसळपावची टेस्ट बघूया कशी. एक नंबर टेस्ट आहे गाईज.
नक्की विजिट करू शकता तुम्ही. खास करून मिसळपाव खाण्यासाठी संध्याकाळची खायची फक्त. लय भारी. एवढी भूक लागलेली ना भाई, काय सांगूया. घरी जेवायला बोलवलेलं बट जेवायलाच गेलो नाही. का तर ऑर्डर मारायची होत्या. आता माझ्या टोटल 24 ऑर्डर झाल्या आहेत. आता मला फक्त 6 ऑर्डर मारायचे आहे, म्हणजे एक फक्त टार्गेट कम्प्लीट करायसाठी. 20 ऑर्डरचं टार्गेट कधीच झालं आहे. बट आय विल ट्राय 30+ ऑर्डर, बिकॉज समजून घ्या आता त्याला खातो, पेटपूजा करतो, नंतर बघू आता किती ट्रॅफिक कमी झालं आहे. कोणच नसतो. लास्ट टाइम आलेलो पावभाजी खायला तर पण कोण नव्हता. ज्यावेळी आलोय त्यावेळी पण कोण नाही. बस सुखात एकदम फुल, एकदम चिल, थंडी, AC वगैरे लावून एकदम सकून. चला तर गाईस, आपला नाश्ता वगैरे झाला आहे. तर पोट भरलं, आता ऑर्डर मारायचं आहे. बघू ट्रॅफिक किती आहे किती नाही. 24 ऑर्डर कम्प्लीट, 40 ऑर्डर मारायला ट्राय करूया आज. गाईस ही बघा, ट्रॅफिक कमी झाली त्यामुळे मी ऑर्डर मारायला सुरुवात केली. ही आपली 25वी ऑर्डर आहे, द्यायची आहे मुंब्रा कॉलनीमध्ये. तर चला गाईज, फायनली आता आपली 29वी ऑर्डर आहे. सकाळपासून फुल एकदम म्हणजे नॉनस्टॉप ऑर्डर मारला. त्यानंतर ना संध्याकाळी 7ला जी गर्दी झाली ना एक्झॉटिक हॉटेल स्टेशनपासून ते मुंब्रा कॉलनी रोडपर्यंत फुल, म्हणजे आणि साब्यापर्यंत, म्हणजे साब्यात पण जाऊन शकत ना मुंब्रा कॉलनीत पण प्रॉपर. म्हणजे मी एक्झॉटिकला बसलेलो, त्यामुळे त्यानंतर मध्येच मी ऑर्डर वगैरे काहीच नाही मारला. थोडा आराम केला, रेस्ट केली, फ्रेश वगैरे झालो, परत ऑर्डर चालू केलं. आणि आता माझी 29वी ऑर्डर आहे. ही बघा 29वी ऑर्डर एशियन हॉटेलमधून. ही द्यायची आपल्याला साब्यामध्ये. तर काय माहीत नाही अजून कोण टॉपला आहे, जास्त ऑर्डर कोणी मारला आजच्या दिवसात. नक्की रिझल्ट समजेल आम्हाला. बघू कोण जिंकतो आजच्या दिवसातला. टॉप 5 मधला पहिला विनर होते. आता बघू, आता आपल्या 29वी ऑर्डर आहे, लवकर द्यायचे, लवकर फटाफट. आणि आज काय सांगणार, जाऊन दे ऑर्डर आपण डेली ब्लॉग करू. तर चला गाईज, फायनली आज पण आपल्याला सकाळी 8 वाजल्यापासून आता 12:30 वाजता आहे. आणि 35वी जी ऑर्डर आहे ना 35, ही ऑर्डर पण आता कॅन्सल झाली आहे. लास्ट टाइम पण माझी ही ऑर्डर कॅन्सल झालेली आहे, कुठची तरी लास्टची, आणि यावेळी पण ही ऑर्डर कॅन्सल झाली आहे. आणि आजच्या दिवसात आपण फक्त टोटल सकाळी 8 वाजल्यापासून आता 12:30 वाजले आहेत. कोणाला खोट खरं नाही वाटणार तर लेसी, ज्याला खरं वाटतं तर ठीक आहे, खोटं वाटतं ते पण ठीक आहे. लेसी बघा, आपले 12:30 वाजेपर्यंत टोटल 35 ऑर्डर झाले. बघू आता किती अर्निंग होते आजच्या दिवसातली. आणि आता जाऊया घरी, त्यापासून जेवलो पण होतो. चला तर चला, फायनली गाईज आलो आता जस्ट घरी. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12:30 पर्यंत मी नॉनस्टॉप ऑर्डर मारल्या. त्यामध्ये पण थोडा टाइम घेतला मी, कारण की सकाळी 8 आणि 9च्या ह्याच्यात मैंने एका तासात 4 ऑर्डर मारलेल्या. बट त्यानंतर जी ऑर्डरची म्हणजे यायला लेट झाला, स्लो झाल्या ऑर्डर, तर 1 तासानंतर ऑर्डर भेटली. बट ती ऑर्डर मला माझ्या हातामध्ये कधी आली माहिती का, पिकअप केली बरोबर 11 वाजता. म्हणजे माझ्या 8 ते 11 मध्ये 5 ऑर्डर झाल्यात. काय नाही, होतो कधी कधी लवकर जास्त असतात, कधी कधी कमी ऑर्डर असतात सकाळच्या. असं करत मी रात्री 12:30 पर्यंत 35 ऑर्डर मारल्यात. तर आजचं टार्गेट तर काय मी म्हणजे ठरवून नव्हतं गेलो, बस एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज गाईज सबस्क्राईब करा यार. सबस्क्राईब करायला विसरत आहे तुम्ही लोक, आणि लाईक वगैरे करत नाही. जर तुम्हाला आजच्या दिवसातली अर्निंग जर बघायची असेल, काय म्हणजे किती अर्निंग केली, तर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. तर प्लीज कमेंट करा, लाईक करा. 50 लाईकचं टार्गेट आहे, बघू 50 लाईक होतात तर. जर 50 लाईक झाले ना तर माझी मी अर्निंग दिवसाची डेलीची अर्निंग रिव्हील करणार आहे. तर बाय, गुड नाईट, सायनिंग ऑफ. मिळते नेक्स्ट ब्लॉग में.